नमस्कार मित्रमंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघत आहात रायडर शिवम. तर एक छोटासा सीन आहे. मल्हारचा कॉल आला होता. आमचा ग्रुप मेंबर आहे मल्हार. सो एक प्लॅन त्यानं केला होता की एक शॉर्ट राईड करू तळेगाव दाभाडेला. एक इव्हनिंग असा सनसेट पॉईंट आहे. आय डोंट नो, मला माहिती नाही कुठं आहे तो एक्झॅक्टली. सो जस्ट तो येत आहे नांदेड सिटीमधून पलीकडून, आणि मी त्यांचा वेट करणार आहे. इथं बाहेर एक पेट्रोल पंप आहे, दुधाने पेट्रोल पंप, इंडियन ऑइलचा. तुम्ही ब्लॉग्समध्ये माझ्या बघितलाच असेल चुकून. आता हेल्मेट वगैरे सगळं आणून आपल्या पॅन्थरवरती ऑलरेडी ठेवलेलं आहे. जस्ट कॅमेरा माउंट करतो आता आणि जाऊन मीटअप पॉईंटला थांबतो आणि लेट्स गो. नमस्कार नमस्कार मल्हार भाऊ, कसे आहेत तुम्ही? एकदम बेस्ट आहे. तर मल्हार भाऊ आपले हिमालयन 450X घेऊन आलेलं आहे. टॉप नवीन BS6 वाला मॉडेल, एकदम बेस्ट असं. आणि आणखी एक मेंबर येणार होता, त्याचं काय झालं? आणखी एक मेंबर होता, तो जॉईन होतोय आपल्याला नंतर. अच्छा, पुढे जाऊन जॉईन करणार आहे का? गावापासूनच जॉईन होतोय. चालेल, काही प्रॉब्लेम नाही, निघू शकतो मग आपण. निघायचं? घेतो. हां, काही इश्यू नाही, शिफ्ट करूया. बेस्ट एकदम. चलो. तर मल्हार भाऊची नवीन 450X हिमालयन आपल्याला चालवायला मिळणार आहे आत्ता. मल्हार भाऊ बोलले की शिफ्ट करू आपण. चलो लेट्स गो. तर मल्हार भाईच्या हिमालयनवरती आता सध्या मी शिफ्ट झालेलो आहे आणि एक्स्ट्रीम पॉवर आहे राव. म्हणजे पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये जाणवतं आहे की गाडीला किती पॉवर असेल. आणि याचं कॉकपीट पण बघा तुम्ही, बेस्ट एकदम. मल्हार भाऊ समोर चालले. आणखी एक जण मेंबर जॉईन होणार आहे. मे बी तो कवासाकी वर्सेस 650 घेऊन येतो आहे. आम्ही दोघंजण आता सध्या आहोत शिवण्यात, आणि शिवण्यातून आम्ही निघालो आणि तो मेंबर आम्हाला ऑन स्पॉटला मे बी तळेगावला जॉईन होणार आहे. चलो लेट्स गो. पोचलो आहे जस्ट नाव चांदणी चौकात. फक्त चांदणी चौकात ट्रॅफिक लागू नये म्हणजे बरं, कारण संध्याकाळच्या वेळेस जर इथे येत असाल तुम्ही, समोर ब्रिज खाली तुम्हाला ट्रॅफिक कायम लागत असते. मे बी आज नसावं. हां, नाही आहे, मे बी दिसतच नाही आहे ना ट्रॅफिक. तर खुला रोड आहे, मस्त असं सनसेट होत आहे. वातावरण थोडंसं गार झालेलं आहे ॲज कम्पेअर टू दुपार, कारण दुपारी अतिशय जास्त असं ऊन होतं. आता थोडंसं टेम्परेचर कमी झालं आहे, त्यामुळे राईड करायला पण मस्त वाटतं आहे. सुपर. साईडला चालला आहे आपला पॅन्थर. ॲक्च्युली मी जेव्हा चालवत असतो तेव्हा मला असं वाटत नाही की आपला पॅन्थर एवढा बल्की आहे. बट ॲक्च्युली मल्हार भाऊ चालवत आहेत तेव्हा कळतं की भाई सच में वाईब तो है, ट्यूनिंग. मल्हार तर निघून गेला पुढं. ॲक्च्युली मी या बाईकवरती नवीन आहे आणि दुसरा डिसॲडव्हान्टेज म्हणजे असा की माझे पाय पुरत नाहीत. सो मी ट्रॅफिकमधून पटपट काढायचा विचारसुद्धा करू शकत नाही मित्रमंडळी. नो, मी भले पाठी राहिलो तरी चालेल, बट निवांतच चालणार. बिलकुल रिस्क लेने का नहीं बाबा. अरे चुकीचं झालं राव. बिलकुल भी रिस्क नाही लेने का बाबूराव को स्टाईल आहे. कारण इथं हा वाला सीन असतो. या ज्या आतमध्ये जाणाऱ्या गाड्या असतात त्या पूर्ण 2-3 लेन इकडच्या पकडून थांबलेल्या असतात. ट्रॅफिक कायम होतं इथं. लेट्स गो. शंभरच्या वरती जायला अजिबात वेळ घेत नाहीये, एकदम स्मूथ 100च्या वरती जाते. तर नवीन वर्सेस 650 ग्रुपला जॉईन करत आहे ना आम्ही. आता इथून सरळ पुढे जाणार आहोत. लेट्स गो. चला निघूयात. चलो लेट्स गो. आता माझ्यासोबत एकदम खतरनाक असा सीन झालेला. थोडंसं स्लोपला पार्क केली होती हिमालयन. भाई मला उचलत नव्हती. अक्षरशः लोक माझ्या तोंडाकडे बघायला लागल्यात. एम्बॅरसमेंट झाली मला. शॉर्ट हाईटचा हाच मोठा डिसॲडव्हान्टेज आहे राव. बाप रे. थोडंसं हेवी असल्यामुळे पण थोडासा प्रॉब्लेम झाला. तिसऱ्या आणि चौथ्या गिअरला जी खेचायला जी मजा येत आहे ना राव, ती एकदम बेस्ट आहे राव. आणि जो साऊंड येत आहे जो इंजिनचा एक्झॉस्ट प्युअर असा एकदम बेस्ट ट्युनिंग. नवीन बाईकवरती बसल्यानंतर न्यूट्रल व्हायचा प्रॉब्लेम काय माझ्याकडून निघत नाही. बट असो, तुम्ही या साईडचा व्ह्यू बघा. अतिशय सुंदर असा व्ह्यू या बाजूला आहे. आणि आम्ही चाललेलो आहे. कुठं जायचं आहे? समोर इकडं. ओके, समोर थोडासा ऑफ रोड. ओ ओ ओ ओ ओ ओ
ऑफ रोड विथ हिमालयन. काय सुंदर अशी स्टेबिलिटी आहे आणि या साईडचा सुंदर असा व्ह्यू. ट्युनिंग परफेक्ट जमलेली आहे आजची. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. सुंदर असा नजारा आहे. या बाजूला सनसेट होत आहे समोर. एकदम बेस्ट. सनसेटला या ठिकाणी आलंच पाहिजे. चलो लेट्स एन्जॉय थोडा वेळ. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. मस्त सनसेटचा नजारा एन्जॉय करून झाला आणि आम्ही फिरतोय रिटर्न पाठीमागं मस्तपैकी. चलो आता एक छोटासा काहीतरी ऑफरोडचा ट्रेल आहे. लेट सी. भाऊ घेऊन चाललाय. अरे भाई, पावर जबरदस्त. हा न्यूट्रल नको. तर पहिल्यांदा चालवत आहे आता मी वर्सेस 650. थोडंसं आपल्याला उचलून पाठीमागे घेतलीच पाहिजे कारण मला तर वळणार नाही, मला माहिती आहे. चलो. अरे बापरे. चला, पहिलाच एक्सपिरियन्स आहे वर्सेस 650 चालवण्याचा. अरे बापरे, पावर जबरदस्त पावर आहे भाई. पहिल्याच गिअरला पूर्ण अशी उचलायला लागले. एकदम जबरदस्त. ओके, थोडंसं वाव. अरे ओ वाव. सुंदर. भाई सुपर बाईक. जबरदस्त पॉवर आहे राव. अनबिटेबल पॉवर आहे राव. बस जास्त लांब जायला नको. थोडंसंच जाऊ रिटर्न आता. अरे बापरे, 100ला टेकतो डायरेक्ट. खतरनाक पॉवर आहे. अरे भाई, एक तर सुपर बाईक आता नक्कीच पाहिजे आपल्याला. म्हणजे अनबिटेबल पॉवर. चला, मस्तपैकी राईडचा सीन एकदम जबरदस्त झाला. शॉर्ट राईडच होती बट एकदम बेस्ट. निघालो आहे आता. मल्हारच्या इथं आलो होतो घरी, तळेगाव दाभाडेमध्ये. त्याच्या आजीचं घर आहे. बस आता पडशिरी पोचायचं आहे आणि जाऊन आरामात झोपायचं आहे. चलो बॅक टू अवर पॅन्थर. आणि असं वाटतं की मी वेगळ्याच कोणत्या तरी बाईकवरती बसलो आहे कारण इतका वेळ झाला मी हिमालयन चालवत होतो 450 मल्हारची. सो आत्ता पॅन्थरवरती रिटर्न बसल्यानंतर मला एक वेगळाच एक्सपिरियन्स यायला लागला आहे. काहीतरी वेगळंच आहे म्हणून. अक्षरशः वाकडे ब्रिजपासून नुसतं ब्रेकडाऊन आणि नुसतं ॲक्सिडेंट बघायला मिळतात. बेकार. काय आजचा दिवस काय नक्की काय कळना झालं राव. नुसतं ब्रेकडाऊन आणि ॲक्सिडेंट्स आहेत. हा तर ट्रक अख्खा रस्त्यातच ब्रेकडाऊन झाला आहे मध्ये. चला निघायचं मग. जाऊन मला अतिशय वाईट अशी झोप आलेली आहे बाई. असं डोळं दाखवत होतं. नाही असं नाही, पण असं होत होतं माझं. डोळं दाखवत होतं.
बरं चलो गुड नाईट. निघू का? हां पोचलास की टेक्स्ट कर मग. ओके चलो बाय बाय. ओके. तर मित्रांनो ब्लॉग तुम्हाला हा वाला नक्कीच आवडेल. आणि आम्ही ज्या लोकेशनला गेलो होतो ते लोकेशन पण बेस्ट होतं, एकदम इव्हनिंग स्पॉट होता. मल्हार घेऊन गेला होता. मल्हारची हिमालयन 450 आणि त्याचा एक मित्र होता आला होता आमच्यासोबत, त्याची वर्सी 650 या 2 बाईक्स चालवायचा एक्सपिरियन्स आज मला मिळाला. एकदम असा बेस्ट होता, लोकेशन बेस्ट होतं, बाईक्स पण एकदम बेस्ट होत्या. तुम्हाला ब्लॉग आवडेलच, नक्कीच आवडेल. जर काही सजेशन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्की सांगा. ब्लॉग आवडला तरीसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्लॉग्स थोडेसे डिले झालेत कारण ऑफिसमध्ये आमचं इयर एंड असल्यामुळं मला काही वेळ मिळाला नाही, म्हणजे एडिटिंगलाच वेळ मिळाला नाही. सकाळी 7ला जाऊन रात्री 11ला येणं असं माझं होतं. हावाला ब्लॉग आपण इथंच एंड करणार आहोत. आपण अशाच नवीन ब्लॉग्समध्ये भेटत राहणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, टेक केअर, बाय बाय, जय महाराष्ट्र.